प्रॅक्टिस सेट 6.5 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन एक फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं यूज करून आपल्याला काही क्वेश्चन्स आन्सर करायचे आहे. सो क्वेश्चन स्टेटमेंट, ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर ऑफ क्वेश्चन्स बिलो इट. एक फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दिलेला आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहे. फर्स्ट, विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. आता हा पॉलिगॉन जर बघितला, एक्स ॲक्सिसवरती मार्क्स आहे, वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी आहे किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स आहे. ओके, क्वेश्चन इज विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. कोणत्या क्लाससाठी नंबर ऑफ स्टुडंट्स मॅक्झिमम आहे. ओके, कोणत्या क्लाससाठी नंबर ऑफ स्टुडंट्स मॅक्झिमम आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लाससाठी जास्त आहे. ज्यावेळेस आपण हे पॉईंट्स चेक करूया, या पॉईंटचा अर्थ काय असतो. फर्स्ट, हा जो कॉर्डिनेट आहे याचा अर्थ काय, एक्स कॉर्डिनेट आहे 45, वाय कॉर्डिनेट आहे 40. सो दिस इज एक्स कॉर्डिनेट अँड दिस इज वाय कॉर्डिनेट. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, जर आपण पॉलिगॉनचा शेपचा विचार केला, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आहे, इथे. किंवा जरी तुम्ही रिडिंग जरी बघितले, फ्रिक्वेन्सी म्हणजे हे नंबर्स, मॅक्झिमम रिडिंग कुठे आहे, मॅक्झिमम रिडिंग आहे हे. ठीक आहे, वाय कॉर्डिनेट. तर आपल्याला विचारलेलं आहे की हे रिडिंग कोणत्या क्लासला बिलॉंग करतं. तर हे कुठे बिलॉंग करणार आहे, या क्लासला. म्हणजे क्लास असणार आहे 60 to 70. किंवा असं आपण बोलू शकतो, ज्या क्लासचा क्लास मार्क 65 आहे त्याला हे रिडिंग बिलॉंग करतं किंवा ही फ्रिक्वेन्सी बिलॉंग करते. 65 कोणत्या क्लासचा क्लास मार्क असणार आहे, क्लास 60 to 70. त्यामुळे फर्स्टसाठी आन्सर आहे क्लास 60 to 70. समजते फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण कसा रीड करतोय. नाव नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, राईट क्लासेस हॅव्हिंग 0 फ्रिक्वेन्सी. असे कोणते क्लासेस आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट 0 असणार आहे. नंबर ऑफ स्टुडंट 0 म्हणजे काय, इथे. याचा अर्थ काय, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला असे पॉईंट्स फाइंड करायचे की ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे. म्हणजे काय, वाय कॉर्डिनेट 0 आहे. पॉईंट्स कुठे दिसत आहे, हा एक पॉईंट दिसतो आणि हा एक पॉईंट दिसतो की ज्याचे वाय कॉर्डिनेट 0 आहे. त्यामुळे असे क्लासेस कोणते आहे, क्लास 20 to 30 अँड क्लास 90 to 100. ठीक आहे. नाव नेक्स्ट, राईट द व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. 50 स्टुडंटची फ्रिक्वेन्सी इथे असणार आहे. 50 स्टुडंटची फ्रिक्वेन्सी म्हणजे ही. सो 50 स्टुडंट एवढी फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, म्हणजे वाय कॉर्डिनेट आपल्याला कन्सिडर करायचे. वायची व्हॅल्यू 50 आहे. अशा क्लासचा आपल्याला क्लास मार्क विचारलेला आहे. या क्लासचा क्लास मार्क काय असणार आहे, 55. किंवा असं नसं समजत हा 50 कुठे बिलॉंग करतो, इथे बिलॉंग करतोय. 50 हे रिडिंग कुठे बिलॉंग करते, या ठिकाणी बिलॉंग करतं. सो 50 to 60 हा क्लास आहे. सो त्याचा क्लास मार्क काय असणार आहे, मिडल नंबर दॅट इज 55. किंवा 50 + 60/2 दॅट इज 110/2 दॅट इज इक्वल टू 55. किंवा एवढे करण्याची गरज नाही आहे. इथे आपण लगेच एक्स कॉर्डिनेट जो आहे, एक्स कॉर्डिनेट क्लास मार्क म्हणून कन्सिडर करू शकतो. त्यामुळे थर्डसाठी आन्सर आहे. क्वेश्चन होता, राईट द क्लास मार्क ऑफ क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट. देअरफॉर क्लास मार्क ऑफ क्लास having 50 students, frequency of 50 students is 55. Next, fourth, write the lower and upper class limit of class whose class mark is 85. 85 क्लास मार्क आहे. आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, त्यामुळे फर्स्ट कॉर्डिनेट क्लास मार्क रिप्रेझेंट करतो, नेक्स्ट कॉर्डिनेट फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो. तर आपल्याला विचारलेलं आहे की आपल्याला क्लासचं लोअर आणि अप्पर क्लास लिमिट लिहायचं आहे. हुज क्लास मार्क इज 85. क्लास मार्क 85 म्हणजे हा पॉईंट. मग याचा अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट काय असणार आहे, अप्पर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट 85 आहे. 85 म्हणजे काय, हा जो पॉईंट आहे 85 या क्लासला बिलॉंग करतो. सो याचा लोअर क्लास लिमिट असणार आहे 80, अप्पर क्लास लिमिट असणार 90. किंवा इवन इथे चेक न करता सुद्धा तुम्ही सांगू शकता 85 आहे म्हणजेच काय, त्याचा अप्पर क्लास लिमिट असणार 90, लोअर क्लास लिमिट असणार आहे 80. अँड नाऊ लास्ट, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन क्लास 80 to 90. 80 to 90 ह्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सेकंड नंबर दॅट इज 50. अँड देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 80 to 90 इज 50. तर अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण रीड करतो. सेकंड क्वेश्चन, शो द फॉलोइंग डेटा बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून रिप्रेझेंट करायचे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा म्हणजे आपल्याला दोन गोष्टी लागणार. फर्स्ट इज फ्रिक्वेन्सी, सेकंड इज क्लास मार्क. दिलेला क्लास कंटिन्यूस आहे का, येस क्लास इज कंटिन्यूस. आपल्याला क्लास मार्क फाइंड करायचा आहे. क्लास मार्क फाइंड करायचा आहे. फॅमिलीज दिलेला, नंबर ऑफ फॅमिलीज दिलेला म्हणजे फ्रिक्वेन्सीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे.
सो एफ आहे. आता आपल्याला फक्त काय एक्स ॲक्सिसवरती जे आपल्याला प्लॉट करायचं आहे क्लास मार्क फाईंड करावं लागणार. आता आपण काय करूया, याच टेबलमध्ये कंटिन्युएशन करूया क्लास मार्कचं. सो क्लास मार्क आपण कसा फाईंड करतो, दिलेल्या क्लासचा अप्पर क्लास लिमिट लोअर क्लास लिमिट याचा आपण ॲव्हरेज घेतो. सो दॅट इज क्लास मार्क. क्लास कोणता आहे 0 to 200. सो 0 + 200 डिवायडेड बाय 2, 200/2 दॅट इज 100. किंवा आपण काय करू शकतो, याचा मिडल नंबरसुद्धा घेऊ शकतो. मधली व्हॅल्यू 0 to 200. सो मिड काय असणार, मिड पॉईंट काय असणार 100. 200 to 400 त्यामुळे याचा क्लास मार्क असेल 300, देन 500, 700 अँड 900. क्लास मार्क मिळाला. क्लास मार्क आपण एक्स ॲक्सिसवरती प्लॉट करणार आहोत. क्लास मार्क हे काय, इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. सो दॅट इज क्लास मार्क. फॅमिलीज फ्रिक्वेन्सीसुद्धा दिलेले आहे. ते फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. आपण काय करूया, आपल्याला कोणते पॉईंट्स प्लॉट करायचे ते पॉईंट्ससुद्धा इथे मेन्शन करूया. सो हे झालं क्लास मार्क. अँड देन पॉईंट्स कसे असणार आहे, एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट. एक्स ॲक्सिसवरती काय आहे, एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क आहे, त्यामुळे एक्स कॉर्डिनेट इज 100, वाय कॉर्डिनेट इज फ्रिक्वेन्सी दॅट इज 240. नेक्स्ट 300, 500, 450, 700, 350 अँड 900, 160. हा टेबल तुम्ही वर्टिकल फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. स्पेसमुळे मी हे सगळे हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये लिहिलं. वर्टिकल फॉर्ममध्ये म्हणजे पहिला कॉलम असेल इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे क्लासेसचा, त्याच्या पुढचा क्लास मार्क्सचा असेल, त्याच्या पुढचा फ्रिक्वेन्सीचा आणि त्यानंतर कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट. अशा पद्धतीने तुम्ही तो टेबल लिहू शकता. आता आपल्याला काय करायचं, बेसिकली आपले हे जे पॉईंट्स आहे 5 पॉईंट्स, हे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहे. त्यासाठी आपण एक्स ॲक्सिसवरती इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे क्लास मार्क इथे ड्रॉ करणार. इथे फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज आहे. आपल्याला युनिट डिसाईड करावं लागेल, स्केल इथे डिसाईड करावं लागणार आहे. एक्स ॲक्सिसवरती आपल्याला कोणते पॉईंट्स मार्क करायचे, 100, 300, त्यानंतर 500, 700, 900. त्यामुळे इथे आपण पॉईंट मार्क करणार 100, 300, 500, 700 अँड 900. सो 1 सेंटीमीटर किती असणार आहे, 200 रुपीज 200. ठीक आहे, युनिट आहे रुपीज, त्यामुळे रुपीज 200. वाय ॲक्सिसवरती आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे फ्रिक्वेन्सीचे म्हणजे 240, 300. तर आपण काय करूया, 100च्या मल्टिपलमध्ये पॉईंट कन्सिडर करू. मॅक्झिमम रीडिंग काय आहे, मॅक्झिमम इज 450. सो इथे असणार आहे 500. सो 450 इथे मध्ये असणार आहे. ठीक आहे, स्केल झाला, पॉईंट मार्क करूया. वाय ॲक्सिसवरती स्केल काय असणार आहे, 100 फॅमिलीज. ओके, आता ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी पॉईंट मार्क करणार. फर्स्ट पॉईंट इज एक्स इज 100, वाय इज 240. एक्स इज 100, वाय इज 240. इथे 250 असणार आहे कुठे, सो त्याच्या खाली. हे ड्रॉ करताना तुम्ही ग्राफ पेपर आणि स्केलचा यूज करा, मेजरमेंटचा यूज करा. 300 अँड 300, 300 इथे आहे, 300 इथे आहे. नेक्स्ट इज 500, 450, 500, 450. नेक्स्ट 700, 350, 700, 350. हे सगळे पॉईंट्स मी अप्रॉक्सिमेटली मार्क करते. 900, 160, 900 आणि इथे कुठे असणार आहे 160. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं. आपल्याला अजून पॉईंट लागणार आहे जेणेकरून आपण ही जी डायग्राम आहे, ही जी फिगर आहे ती क्लोज होईल. त्यासाठी आपण काय करतो, नेहमी या क्लासच्या आधीचा आणि लास्ट क्लासच्या नंतरचा क्लाससुद्धा आपण कन्सिडर करतो. सो 0पासून सुरुवात होते, 0 to 100, 300. त्यामुळे नेक्स्ट क्लास असणार ह्या साईडला आपल्याला कन्सिडर करावं लागेल. पॉईंट असेल इकडे कुठे, सपोज हा तो पॉईंट आहे, त्याच पद्धतीने इथे असणार आहे पॉईंट हा, की ज्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे 0. रीडिंग नाही आहे त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी आपण 0 कन्सिडर करणार. असे पॉईंट्स मिळाले. आता हे पॉईंट्स आपल्याला जॉईन करायचे. हा पॉईंट या पॉईंटला, देन आणि लास्ट. आणि त्यानंतर हे जे सगळे पॉईंट्स आपण मार्क केले त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला मेन्शन करावे लागतील. सो हा पॉईंट एक्स कॉर्डिनेट इज 100, वाय कॉर्डिनेट इज 240, 300, 300, 500, 450, then 700, 350 and then 900, 160. हे सगळे पॉईंट्स किंवा त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. तर हा झाला रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन.
नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ स्टुडंट अँड नंबर ऑफ स्टुडंट्स. डेटा दिलेला आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स आणि त्यांच्या पर्सेंटेजचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रॉम द टेबल. तर ह्या टेबल्स यूज करून आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी लागणार आहे आणि क्लास मार्क लागणार आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट्स. या केसमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. सो फ्रिक्वेन्सी तर आपल्याकडे आहे. आपल्याला आता नेक्स्ट काय लागणार आहे, क्लास मार्क. क्लास मार्क आपण युझिंग क्लास आपण क्लास मार्क फाइंड करू शकतो. क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे, तर क्लास मार्क काय असणार आहे प्रत्येक ठिकाणी क्लास मार्क. आता हा टेबल तुम्ही वर्टिकल फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. याचा अर्थ काय, क्लासेस लिहा 30, 40, 40, 50, 50, 60 असे क्लासेस लिहा. त्याच्यापुढे क्लास मार्क लिहा, त्याच्यापुढे फ्रिक्वेन्सी लिहा आणि त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट लिहा. सेम गोष्ट मी आता हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये करते जस्ट टू सेव्ह स्पेस. ओके. सो क्लास मार्क काय असणार आहे, फर्स्ट क्लास 30 to 40, याचा क्लास मार्क काय असेल 35. नेक्स्टचा क्लास मार्क 45, 55, 65, 75, 85 अँड 95. मिडल व्हॅल्यू, मिडल पॉईंट कोणता असणार आहे, किंवा असं समजत नसेल तर 30 + 40/2, 70/2 म्हणजे काय 35. आपण काय करतो, लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज घेतो. ॲव्हरेज घेतो म्हणजे सम करतो, समला 2ने डिवाइड करतो, त्याच्यावर आपल्याला क्लास मार्क मिळतो. सो क्लास मार्कची व्हॅल्यू मिळाली. आता त्यानंतर आपल्याला जे पॉईंट्स प्लॉट करायचे त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. एक्स ॲक्सिसवरती आपण काय ड्रॉ करतो, एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास मार्क दाखवतो. सो दिस इज एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 35. वाय कोऑर्डिनेट म्हणजे फ्रिक्वेन्सी. सो 35, 7, 45, 33, 55, 45, 65, 65, 75, 47, 85, 18 अँड 95, 5. हे सगळे पॉईंट्स आता आपल्याला प्लॉट करायचे आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क दॅट इज रिझल्ट इन पर्सेंटेज असणार आहे किंवा मार्क्स इन पर्सेंटेज असणार आहे. आणि त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स वाय ॲक्सिसवरती असणार दॅट इज फ्रिक्वेन्सी. त्यानंतर जे मेजरमेंट किंवा जे नंबर्स आपल्याकडे दिलेले आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण स्केल डिसाईड केलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इक्वल टू 10% आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट असं स्केल आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला दिलेले पॉईंट्स प्लॉट करायचे आहे. सो फर्स्ट पॉईंट इज 35,7. क्लास मार्क 35, नंबर ऑफ स्टुडंट्स, फ्रिक्वेन्सी 7, 35, 7. एक्स वरती 35 आणि वाय वरती वाय ॲक्सिसवरती 7. सो 35 अँड 7 इथे. नेक्स्ट पॉईंट 45, 33, 45 अँड 33, 55 अँड 45, देन 65 अँड 65 इकडे कुठे असणार आहे, 65 अँड 65. देन नेक्स्ट 75, 47, 75, 47, 80, 90, सॉरी 85 अँड 18, 85 अँड 18 अँड 95 अँड 5. हे सगळे पॉईंट्स मी अप्रॉक्सिमेटली घेतलेले आहे. आता हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन क्लोज पाहिजे, त्यामुळे आपल्याला पुढचा आणि याच्या आधीचा हे सुद्धा क्लासेस कन्सिडर करावं लागणार आहे. 35 आहे, 45 आहे, त्यामुळे इथे पॉईंट काय असेल 25. ठीक आहे. 35, 45, 10 आपण काय 10%चा स्केल घेतो, त्यामुळे इथे 25 असेल. याची फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 दाखवायची आहे म्हणजे एक पॉईंट इथे मिळेल. त्याच पद्धतीने 95चा पुढचा पॉईंट असणार आहे 105. इथली फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 दाखवायची आहे जेणेकरून आपला पॉलिगॉन क्लोज होईल. सो नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला फक्त स्ट्रेट लाईनने हे सगळे पॉईंट जॉईन करायचे. आणि त्यानंतर हे सगळे पॉईंट्स आपल्याला इथे मेन्शन करायचे. सो फर्स्ट पॉईंट 35,7 कोऑर्डिनेट्स मेन्शन करायचे आहे. 45,33, त्यानंतर 55, 45 हे सगळे पॉईंट्स मी अप्रॉक्सिमेटली घेतलेले आहे. तुम्ही ज्यावेळेस हे ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्ही ग्राफ पेपर आणि स्केलचा यूज करा. सो 75, 47, 85, 18 आणि त्यानंतर 95 अँड 9 अँड दिस इज दी पॉलिगॉन.